शिवसेना की टीम ने चंद्रपुर बस स्थानक परिसर का निरीक्षण किया और इस मौके पर वहां की स्थिति को देखकर उन्होंने नाराजगी व्यक्त की। तो आइए जानते हैं इस मौके पर शिवसेना के पदाधिकारियों ने क्या आरोप किया। मंगलवार सुबह को पुणे शहर के सबसे बड़े बस स्टैंड स्वारगेट परिसर में एक महिला द्वारा दुष्कर्म किए जाने की घटना को लेकर हर तरफ रोष व्यक्त किया जा रहा है और इस घटना की कड़ी निंदा भी की जा रही है। और इसी पार्श्वभूमि पर शिवसेना चंद्रपुर की ओर से आज शहर के बस स्टैंड परिसर में जाकर स्थिति का निरीक्षण किया गया। इस मौके पर शिवसेना के महानगर प्रमुख भरत गुप्ता, वहीं शिवसेना के महिला जिला प्रमुख प्रतिमा ठाकुर के साथ अन्य शिवसेना के पदाधिकारी एवं शिव सैनिक मौजूद थे। और इस मौके पर उन्होंने यह भी पाया कि कुछ स्थानों पर शराब की खाली बोतलें भी मिली, जिसको लेकर सभी शिव सैनिकों ने अपना रोष व्यक्त किया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में महिला जिला प्रमुख शिवसेना की प्रतिमा ठाकुर ने मीडिया के साथ बातचीत करते हुए क्या कहा। आदरणीय पक्षनेता मनीषाताई कायंदे यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे चंद्रपूर बस स्थानकावर आपल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन व्हिजिट केलं असता आणि विशाखा समितीची सदस्याला घेऊन आम्ही इथे पूर्ण पाहणी केली। इथल्या स्वच्छता गृहामध्ये 8 टोटल वॉशरूम आहे आणि तिथे 5 वॉशरूमला लॉक लागून आहे। विचारणा केली असता ते पूर्ण पॅक झालेला आहे, ही इथली परिस्थिती आहे। तशीच इथलं जे कॅन्टीन आहे तिथे आम्ही व्हिजिट केलं तर कॅन्टीनच्या किचन मध्ये पूर्ण छत जे आहे ते खाली पडताना दिसत आहे। तिथे त्यांनी सपोर्ट मध्ये एक लोह्याचा रॉड लावून ठेवलेला आहे आणि किचनची खूप हालत गंभीर दिसलेली। तशीच हिरकणी कक्षामध्ये स्वच्छतेच्या नावावर काहीच नाही। कित्येक दिवस झाले तिथे झाडू सुद्धा मारलेला नाही आहे आणि पोलीस स्टेशन जे आहे तिथे लॉक लागून आहे। सर्व मिळून चंद्रपूर बस स्थानकाची जी अवस्था आहे खूप दयनीय आहे आणि ही सर्व पाहणी करून इथला आढावा आम्ही आता आमचे ताई मनीषाताई कायंदे यांना पाठवणार आणि त्यांच्या मार्फत हे परिवहन मंत्रालयापर्यंत पोहोचणार आणि इथे जे काही इथले दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आणि जनसामान्यांना जे सुविधा पोहोचवायचा आहे ते पूर्ण पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू इथे। साथ ही इस मौके पर मौजूद महानगर प्रमुख शिवसेना के भरत गुप्ता ने भी इस घटना की कड़ी निंदा करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जवानी। 2 दिवसा अगोदर जे स्वारगेट पुणे इथं जे कृत्य घडलं आहे त्या साधारण आज आम्ही आमच्या पक्षाकडून आदेश होता, तुम्ही जे आपल्या जिल्ह्यात जे स्थानक आहे तिथे जाऊन तुम्ही बघा तिथली परिस्थिती काय आहे। तिथली परिस्थिती आम्ही आज इथली परिस्थिती बघण्याकरता आलो होतो। इथं पोलीस चौकी बंद पडलेली आहे, धूळ खात आहे पोलीस चौकी। त्याच्या पोलीस चौकीच्याच बाजूला तिथं दारूचे बाटला आणि ग्लास पडलेला आहे। आम्ही हे सर्व परिस्थिती आज आगार प्रमुखाला घेऊन हे सर्व बघितलं आहे। आम्ही सीधा आगार प्रमुखांना एक 7 दिवसाचा अल्टिमेट दिलाय। ही सर्व साफसफाई आणखी इथले नियम बदलले नाही तर येणाऱ्या 7 दिवसात इथं शिवसेनेतर्फे मोठा आंदोलन करण्यात येईल। आम्ही आगार प्रमुखाचे तिथं वरता कंप्लेंट करणार, आम्ही आगार प्रमुखाला निलंबनाची मागणी करणार। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव